नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये लोकसभेच्या 6 मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा थेट होणाऱ्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. मोदीजी, तुम्ही आज शिवाजी पार्कवरून बोलतायत, बोलून घ्या. कारण 4 जूनला संपूर्ण देश डी मोदी नेशन करणार आहे. मुंबईमध्ये लोकसभेचे मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण, मुंबई मध्य असे 6 लोकसभेचे मतदारसंघ येत असून या 6ही लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या 6 लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असून राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा मुंबईतील लोकसभा मतदारसंघामध्ये पणाला लागली आहे. महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील 4 मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट तर 2 मतदारसंघ काँग्रेस लढवत आहे. तर महायुतीमध्ये 3 मतदारसंघ भाजपा तर 3 मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढवत आहे. या मतदारसंघामध्ये नेमकी कुणामध्ये लढत होणार आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. दक्षिण मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होत आहे. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा. या मतदारसंघात विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि शिवसेना ठाकरे गट अनिल देसाई यांच्यात लढत होणार आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपनं भाकरी फिरवत विद्यमान खासदार पूनम महाजन यांना बदलून माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. उज्ज्वल निकम यांचा मुकाबला काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा आणि धारावीचे आमदार वर्षा गायकवाड यांच्यासोबत होत आहे. हा मुंबईतला भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. माजी केंद्रीय मंत्री राम नाईक हे येथून 5 वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. गोपाळ शेट्टी 2 वेळा सलग निवडून गेले होते. भाजपाने यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस पक्षाने स्थानिक भूमिपुत्र असलेल्या भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा. या मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदार मनोज कोटक यांना डावलून मुलुंडचे भाजपा आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील हे उमेदवार आहेत. मुंबई लोकसभा मतदारसंघ. मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या 2 गटात थेट लढत होत असून शिवसेना ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांचा सामना थेट शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यासोबत होत आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या 6 लोकसभा मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या असून या मतदारसंघांसाठी 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुंबईतील 6ही मतदारसंघात आपणच विजयी होऊ असा दावा केला जात असला तरी मुंबईतील मतदार नेमका कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकतो हे पाहण्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich,
Proudly Indian.